फ्लॅशबॅक. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण यांनाच रोस्ट करणार आहेत. तर या व्हिडिओचा पार्ट 2 साठी आत्ताच लाईक शेअर फॉलो करून घ्या केबीजला. तर महाराष्ट्रात जिथे आपले गाडेकर काका मागच्या व्हिडिओमध्ये बस स्टॉपवर जाऊन बसला थांबवत होते, तिच्यासमोर डान्स करत होते, तेच आता ते ट्रेन सोबत करतायत. आता बस झाली, ट्रेन झाली, आता एरोप्लेनची बारी. मला असं वाटतंय की गाडेकर काका थोड्याच दिवसात एरोप्लेनच्या समोर पण जाऊन उभं राहतील आणि त्याला म्हणतील, थांब माझा डान्स होऊ दे, मग तुला जिकडे जायचं तिकडे जा उडत. तर गाईज, डान्स प्रजातीला आहे खूप मोठा धोका, कारण का इंडस्ट्रीमध्ये येत आहे एक नवीन प्रकारचा डान्स ज्याला म्हणतात बदक डान्स. तर हा बदक डान्सचा एक रूल आहे जो की ट्रेन समोर, बस समोर किंवा गाड्यांसमोर म्हणजेच कार आणि बसेस समोर परफॉर्म केला पाहिजे, जेणेकरून लोकांना डिस्टर्ब होईल आणि ते तुमच्याकडे बघतील, तुम्हाला अटेन्शन देतील आणि तुमचे फॉलोअर्स गेन होतील. जर डान्स एक आर्ट असेल तर त्याचे एक आर्टिस्ट म्हणजेच आपले गाडेकर काका. गाडेकर काकांनी एखादी डान्स अकॅडमी खोलली पाहिजे, कारण त्यांचा डान्स आहेच इतका भंगार की सगळे ती अकॅडमी जॉईन करतील. पण प्रश्न असा आहे की डान्स अकॅडमी एखाद्या हॉलमध्ये तर नाही चालणार, कारण गाडेकर काकांच्या डान्सची खासियतच ती आहे की एखाद्या बसला जाताना थांबून तिच्या समोर डान्स किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे समोर डान्स करणं. थोड्याच दिवसात तर आपले गाडेकर काका एअरपोर्टवर पण जाणार. आजकाल इंस्टाग्रामवर असे भरपूर डान्सर आहेत, त्यातलेच एक म्हणजे आपले गाडेकर काका आणि यांचेच मित्र विक्रमदादा अल्हाट यांना पण आपण रोस्ट केलेला.